आज आपण नाश्त्यासाठी आणि डब्यासाठी पौष्टिक असा डाळींचा डोसा बनवतोय। खूप सोपा आहे बनवायला, पौष्टिक आहे, भरपूर प्रोटीन आणि फायबर यामध्ये असणार आहे। घरातीलच साहित्यांमध्ये रेसिपी बनवून तयार असल्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे। शिवाय मुलांनाही प्रचंड आवडते, कारण क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा डोसा बनवून तयार होतो। सकाळच्या घाई गडबडीमध्ये चपाती भाजी बनवण्यापेक्षा हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। त्यानंतर तुम्ही सुद्धा अगदी जिमला जात असाल किंवा कोणत्याही प्रकारचा वर्कआउट करत असाल तर तुमच्यासाठी प्रोटीन म्हणून अगदी बेस्ट ऑप्शन आहे। सोडा, इनो, दही असं काहीही न घालता हे पीठ आपण तयार करणार आहोत। चला तर फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। आदल्या दिवशी रात्री हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे, त्यामुळे थोडासा लाईटचा इफेक्ट इथे दिसत आहे, पण काहीच हरकत नाही आहे। आदल्या दिवशी रात्री आपल्याला थोडीशी तयारी करून ठेवायची आहे। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी अख्खे मूग घेतलेले आहे सालीसकट। त्यानंतर आपल्याला 1 वाटी हरभरे घ्यायचे आहेत। हरभरे म्हणजेच अख्खे चणे, जे काळे चणे आपण त्याला म्हणतो, तर ते घ्यायचे आहेत 1 वाटी। त्यानंतर इथे मी जी मूग डाळ आहे तर ती मूग डाळ 2 वाटी घेतलेली आहे। त्यानंतर मेथी दाणे 1 चमचा घातलेले आहे। आता हे सर्व आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे। तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्याच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही इथे हे सर्व डाळी भिजवून घ्यायच्या आहेत। आदल्या दिवशी रात्री आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे, म्हणजे सकाळी काय होतं ना, की खूप सोपं आपल्याला काम होऊन जातं। म्हणजे डब्याची जर का घाई असेल, सकाळी सकाळी उठून चपाती बनवायची आहे, भाजी बनवायची आहे, किंवा मग सकाळी सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे आणि उठून काय बरं बनवायचं, तर हा सर्वात मोठा प्रश्न हा गृहिणींना पडलेला असतो। त्यामुळे हा अगदी बेस्ट ऑप्शन आहे। सकाळी उठल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की मस्त असे आपले हे डाळी, चणे सर्वच भिजलेल्या आहेत व्यवस्थित। मूगसुद्धा अगदी व्यवस्थित भिजतात। सालीसकट मूग घेतल्यामुळे आणि चण्यांमध्ये सुद्धा सालीसकट घेतल्यामुळे भरपूर फायबर असणार आहे, प्रोटीन असणार आहे। त्यामुळे प्रोटीन आणि फायबर युक्त असा भरपूर आपल्याला नाश्ता पोटभरीचा होणार आहे। हे खाल्ल्यामुळे काय होतं की लवकर आपल्याला भूक लागत नाही। 1 ते 2 जरी खाल्ले ना हे डोसे तरीसुद्धा पोटभरीचे आहेत। तुम्ही मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतात, म्हणजे त्यांचंसुद्धा प्रोटीनचं जो काही सोर्स आहे तर तो पूर्ण होणार आहे सकाळी सकाळी। तर आपल्याला हे सगळे चणे आणि मूग डाळ आपल्याला निथळून मिक्सरच्या भांड्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे। तुमचं मिक्सरचं भांडं जर का लहान असेल तर 2 बॅचमध्ये हे तयार करून घेतलं तरी पण चालेल। काळे चणे जे आहेत ना, तर ते काय होतं की बऱ्याच वेळेला आपण भिजत घालायला विसरतो आणि त्यानंतर त्याची भाजी जरी बनवली ना तरीही मुलं नाक मुरडतात किंवा कधी ते आवडीने खात नाहीत। तर अशा प्रकारे जर का तुम्ही डोसा मुलांना बनवून दिला ना चण्यांचा, किंवा काळे चणे म्हणू शकतो याला, कुणी हरभरे म्हणतात, कुणी काळे चणे म्हणतात, तर त्याने प्रोटीनचा भरपूर आपला सोर्स पूर्ण होणार आहे। आता यामध्ये मी गाजर, मिरची, लसूण असं घातलेलं आहे। तुम्ही इथे बीटरूटसुद्धा घालू शकता। बीटरूटने कलर खूप छान येतो, हिमोग्लोबिनची मात्रा आपल्या शरीरातली पूर्ण होणार आहे। कांदा किंवा टोमॅटोसुद्धा आपण कच्चा यामध्ये घालू शकतो, खूप छान लागतो। जरूर तुम्ही माझ्या या पद्धतीने हे प्रोटीनयुक्त डोसे एकदा नक्की करून पहा। चवीपुरतं यामध्ये मीठही घालून घ्यायचे। रोजच तुम्ही नाश्त्यासाठी असे हे डोसे बनवाल याची मी खात्री देते। थोडंसं हे मिश्रण तयार करत असताना आपल्याला यामध्ये लगेचच कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची आहे। कोथिंबीरमुळे डोस्यांना रंग खूप छान येतो। तुम्ही यामध्ये गाजर आणखी तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, बीटरूटसुद्धा घालू शकता। मस्त चवीचे हे डोसे बनवून तयार होतात। मुलं जर का टोमॅटो खात नसतील, गाजर खात नसतील, बीट खात नसतील, किंवा तुम्ही यामध्ये पालकसुद्धा ॲड करू शकता, त्यामुळे या डोस्यांना खूप उत्तम चव येते। नक्की करून बघा। हल्ली काय होतंय ना, की भाजी चपाती असं नाव जरी काढलं ना तरीसुद्धा मुलं अगोदरच नाक मुरडतात। म्हणजे भाजी काय आहे किंवा ती कशी बनवलेली आहे हे जाणून घेण्याच्या आधीच त्यांचं तोंड वाकडं झालेलं असतं। त्यामुळे काहीतरी वेगळं बनव हा प्रश्न किंवा हा शब्द सगळ्यांच्याच घरामध्ये नक्कीच मुलं उल्लेख करत असतील ह्या शब्दाचा। आता वेगळं तरी नक्की काय बनवायचं बरं, तर त्यासाठी हे बेस्ट सोल्युशन आहे बरं का। भरपूर भाज्या जरी यामध्ये घातल्या ना तरी मुलांच्या काही लक्षात येणार नाही की यामध्ये काय घातलेलं आहे, कारण डाळीमुळे याची चवच इतकी छान लागते ना, तुम्हाला कायच सांगू। आता इथे मी नॉनस्टिकचा एक पॅन घेतलेला आहे। बऱ्यापैकी हा पॅन तापवून घ्यायचा, खूप जास्त कडक तापवायचा नाही। थोडंसं पाणी शिंपडून पाहायचं, म्हणजे आपल्याला अंदाज येतो पॅन कितपत तापलेला आहे ते। आणि अशा पद्धतीने आपल्याला पळीच्या मदतीने
हा डोसा पॅनवरती पसरवून द्यायचा आहे. पातळसर असा बनवा. त्यानंतर यावरती तूप सोडायचं आहे आणि थोडासा गॅस मीडियम टू हायच ठेवायचा आहे. मीडियम टू हाय गॅसवरती आपल्याला एक बाजू भाजून घ्यायची आणि त्यानंतर अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे डोसे असे भाजून घ्यायचे आहेत. मस्त कडक कुरकुरीत बनून तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही. चला तर दोन्हीही बाजूंनी मस्त असा हा डोसा भाजून घेऊयात. तूप घातल्यामुळे डोस्यांना चव खूप छान येते. सारख्याच पद्धतीने इथे मी इतरही डोसे इथे तयार करून घेते. तुम्ही जर का डाएट करत असाल तर तुमच्या आहारामध्ये अशा या डोशाचा नक्की समावेश करा. यामध्ये आपण मेथीदाणेसुद्धा घातलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी केस गळतीचा जो काही त्रास असतो तर तोही होणार नाही. मेथीदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रोटीन असतं, पण ते कडवट असल्यामुळे खाल्ले जात नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही भिजत घालून जर का मेथीदाणे खाल्ले ना या डाळींमध्ये तर त्याचंसुद्धा आपल्या शरीरामध्ये जे काही सेवन आहे तर ते पूर्ण होणार आहे. त्यामुळे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, मस्त अशा रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूयाच. तोपर्यंत बाय बाय.